जेलमधून सुटलेल्या आरोपीने व्यवसायासाठी पैसे हवे होते म्हणून एका वृद्ध महिलेची हत्या केल्याची घटना कल्याण जवळील आंबिवली परिसरामध्ये घडली आहे। हा आरोपी पाणी मागण्याच्या बहाण्याने घरामध्ये घुसला आणि एका वृद्ध महिलेची त्याने हत्या केली आहे। खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणानंतर आरोपीला अटक केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चांद उर्फ अकबर शेख वय वर्ष 30 असं अटकेत असलेल्या आरोपीचं नाव असून तो यापूर्वी देखील हत्या प्रकरणात दोषी आढळून कारागृहामध्ये होता। चांगली वर्तवणूक असल्यामुळे त्याला काही महिन्यांपूर्वी सुटका करण्यात आली होती। जेलमधून सुटल्यानंतर तो आंबिवलीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता। मात्र मोमोज विक्रीसाठी त्याला व्यवसाय सुरू करायचा असल्याने पैशांची त्याला गरज होती। त्याने काही दिवसांपूर्वी कल्याण जवळील रंजना पाटकर यांच्या घराची रेकी केली। 20 मार्च रोजी चांद यांनी पाणी मागण्याच्या बहाण्याने पाटकर यांच्या घरात प्रवेश केला। आरडाओरडा ऐकू येऊ नये म्हणून चांदने घरातील टीव्हीचा मोठा आवाज देखील केला। चांदने पाटकर यांचा गळा दाबून त्यांची हत्या केली आहे। चांदने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील कर्णफुलं मिळून असे सुमारे 1 लाखाचे दागिने घेऊन तो पसार झाला। महिलेच्या हत्या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून न्यायालयात हजर केलंय। सध्या तो कल्याण आधारवाडी जेलमध्ये आहे। मात्र या दरम्यान पोलिसांनी परिसरात असलेल्या गुन्हेगारीवरती पाळत ठेवत अनेकांची माहिती देखील घेतली आहे। पोलीस तपासात पोलिसांनी चांदला अटक केली असून चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांनी चांदकडून हस्तगत केला आहे। लावून देतो आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याबाबतचा मार्गदर्शन होईल अशा प्रकारची ऍड करून त्या ठिकाणी हा सदरचा गुन्हा झालेला आहे। आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आपल्याला परतावा पण या ठिकाणी जास्त मिळेल अशा प्रकारे लोकांच्याकडून त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यात आली आणि जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यामध्ये गुंतवण्यात आली। आणि नंतर हे सगळे आरोपी जे आहेत त्यामध्ये जो काही परतावा त्यांनी लोकांना सांगितला होता त्यामुळे परतावा त्यांना मिळत नव्हता। नंतर सदरची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मी आमच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक केलेला आहे। दोन्ही पण आरोपी आमच्या पोलीस रिमांडमध्ये आहेत। त्याबाबतीत मला लोकांना तेच आव्हान राहील की अशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा असो किंवा डिजिटल अरेस्टचा असो त्या संदर्भातले असे बरेचसे सायबर फसवणुकीचे प्रकार अजूनही घडत आहेत। यामार्फत सर्व लोकांना आव्हान राहील की कोणते अशाही आमिषांना कोणीही बळी पडू नका। आपल्या घरातील कोणतेही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा इतरही लोक असतील आपले नातेवाईक असतील अशा सगळ्यांना याबाबतची माहिती देणे आणि अशा कोणतेही परतावा जो आहे शेअर मार्केटमध्ये करून देतो किंवा डिजिटल अरेस्ट असे वेगवेगळे प्रकार आज या सायबर फ्रॉडमध्ये घडत आहेत। त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। अशी कोणतीही जर आपल्याकडे माहिती असेल तर त्याची तात्काळ आपल्या संबंधित जवळचं पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये द्या। नक्कीच आमच्या पोलीस स्टेशन त्यावर कारवाई होईल। त्यामुळे लोकांनी सायबर अवेअरनेस बाबतीत अतिशय सतर्क राहणे या दृष्टीने आवश्यक आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।